जतमधील अनेक विकास कामांचं भूमिपूजन आणि काही कामांचं लोकार्पण असा संयुक्तिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। उद्या आपला स्वतंत्र दिवस आहे। मी तुम्हा सर्वांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच खूप खूप शुभेच्छा देतो। राज्याचे उच्च तंत्र खात्याचे मंत्री, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा आवर्जून जतला आपल्या आलेले आहेत आणि त्यासाठी आपण त्यांचं जोरदार स्वागत जत विधानसभेच्या वतीनं करावं। टाळ्या जरा जोरदार वाजवा, जरा सगळीकडे आवाज आपला गेला पाहिजे। माझे सहकारी मित्र आणि शेतकरी चळवळीचे नेते माननीय सदाभाऊ आलेले आहेत, त्यांच्यासाठी पण जोरदार आपण टाळ्या वाजवाव्यात। व्यासपीठावरती उपस्थित जत नगर परिषदेचे नगराध्यक्ष माननीय डॉक्टर आरडी साहेब, उपनगराध्यक्ष माननीय विक्रमदादा ताड, मुख्याधिकारी माननीय लक्ष्मणजी राठोड साहेब, प्रांत अधिकारी नष्टे साहेब, तहसीलदार धानोरकर साहेब, माननीय नगरसेवक मिथुन भिसे, गौतम आयवळे, फिरोज नदाब, इम्रान गवंडी, सुप्रिया बामणे, प्रमोद हिरवे, राजकुमार साळे, लक्ष्मीबाई कैकाडी, परशुराम मोरे, डॉक्टर वीना तंगडी, श्री स्वप्नील शिंदे, सीमा पटनसेटी, माननीय संतोष उर्फ भूपेंद्र कांबळे, माननीय प्रणिता यादव, विकासजी माने, संगीता सोनुले, मोहन कुलकर्णी, नंदिनी मठपती, महादेव कोळी, अर्चना केंगार, अनुसया माने, शबाना जमखंडी, काजल काळे, नीनाबाई कोळी, उपस्थित आपल्या सभापती माननीय रचनाताई पाटील, उपसभापती रविकुमार बगली, मनीषाताई दुधाळ, महेश गावडे, उत्तमराव कट्टीमनी, विजय रुपनार, सचिन बोराडे, सदाशिव दर्गाकर, मीनाक्षी अभंगे, सुनीताताई बेडगे, श्रीमती नकुसा सेंडगे, सो वीना बिरादार, आपले अध्यक्ष अण्णासाहेब भिसे, सोमलिंग बोरामणी, मिलिंद पाटील, रमेश देवर्सी आणि आपले झडपीचे सदस्य माननीय कविता पाटील मॅडम, माननीय सरदार पाटील, माननीय स्वप्नाली मासाळ, माननीय डॉक्टर अशोक खिलारे, माननीय रमेश देवर्सी, माननीय डॉक्टर शिल्पा जीवनावर मॅडम आणि आमसिद्ध येलगोंडा आमसिद्ध तोरणे। व्यासपीठावर आता बरीच मंडळी आहेत, वेळ घालवत नाही। आकाराम दादा आहेत, अशोकरावजी बन्नेनवार साहेब आहेत, माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष अण्णासाहेब गडदे साहेब आहेत, माननीय गोबी साहेब आहेत आणि तुम्ही सर्वजण माझ्या देवभूमी जत तालुक्यातून आलेले आहे। देवासारखे माझे सर्व सहकारी मित्र, विद्यार्थी मित्र आले तिरंगा यात्रेच्या निमित्तानं आणि माझे पत्रकार मित्र पण सगळे उपस्थित आहेत। तर दादा धन्यवाद देतो की तुम्ही मला आज वेळ दिला जतसाठी। तुमचं जतवरती खूप लक्ष आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंचं खूप लक्ष आहे। माझ्या विधानसभेच्या प्रचाराच्या वेळेस भारतीय जनता पार्टीची प्रचाराची पहिली सभा जतमध्ये घेतली होती, मी त्यासाठी पण धन्यवाद देतो। जतला तुम्ही प्राधान्यानं नंबर 1 दिला आणि देवाभाऊंनी त्या भाषणामध्ये सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ करायचा होता आणि त्या प्रचाराच्या शुभारंभामध्ये 288 मतदारसंघापैकी जे भाजपाकडे मतदार आहेत त्या मतदारसंघाची यादी मागवली आणि त्यामध्ये 288 जत असा क्रमांक होता आणि त्यांनी प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी 288 हा इतर लोकांच्यासाठी असेल क्रमांक, पण भारतीय जनता पार्टीसाठी आणि माझ्यासाठी नंबर 1 आहे असं त्यांनी भाषणात पण सांगितलं। नुसतं ते भाषणात बोलले नाहीत, ते आता कृतीतून आम्हाला दिसतंय। कारण एडीबीची यादी आली, एडीबी एक बँक आहे आणि त्या बँकेच्या माध्यमातून काही रस्ते महाराष्ट्रामध्ये धरले। आता हे जतकर विरोधक लोक माझ्यावरती बोलतात, पहिल्यांदा यादी ती काढून बघा आणि आम्हाला अभिमान वाटतो की त्या यादीमध्ये सर्वात जास्त मोठं काम हे जतचं आहे, 502 कोटी रुपयाचं। आम्हाला बसायला जत नगर परिषदेला निवडून दिली लोकांनी, आम्हाला बसायला दादा जागा नाही, खूप छोटी इमारत आहे आणि म्हणून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून जो निधी आमदारांना तुम्ही देता
महाराष्ट्रातल्या भाजपाच्या सगळ्या आमदारांना तुम्ही 10-10 कोटी रुपयाचा निधी दिला. मला जो 10 कोटी रुपयाचा निधी दिला त्यामधून आमच्या जतसाठी सुसज्ज देखणी इमारत आम्ही प्रस्तावित केलेली आहे आणि ते 10 कोटीच्या कामाचा शुभारंभ आज तुमच्या शुभ हस्ते होतोय, याचा आम्हाला अभिमान आहे. नंतर नमो गार्डन तुम्ही दिलंय. नमो गार्डनचं पण भूमिपूजन आपल्या हस्ते झालेलं आहे. मागं आम्ही तुमच्याबरोबर दौऱ्यात होतो, डॉक्टर साहेबांनी आम्ही तुमच्या कानावरती विषय घातला. डॉक्टर साहेब बोलले की जतची आमची मुलं सगळी अभ्यासासाठी सांगलीला जात आहेत, ईश्वरपूरला जात आहेत, पुण्याला जात आहेत MPSCचा अभ्यास करण्यासाठी, आणि आमच्या जतमध्ये मुलांना चांगल्या सुविधा असणारी अभ्यासिका नाही. इतकं म्हटल्या आपल्या पालकमंत्री महोदयांनी 1 कोटी रुपयाची अभ्यासिका आपल्या जतसाठी मंजूर केली. त्याचं टेंडर झालं आणि मी आता डॉक्टर साहेबांना बोललो, एकच मजला करून घ्या, पुढच्या वेळेस आपण दादांना बोलू आणि वरचा पण मजला तयार करून घेऊ, कारण जतच्या पोरांच्या मध्ये वेगळी क्वालिटी आहे. दादा तुम्ही जेव्हा आढावा घ्याल जिल्हा परिषदच्या शाळांचा, या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये जेवढ्या क्रीडा स्पर्धा होत आहेत त्यातली 40% बक्षीस ही फक्त जतला आहेत, फक्त जतला. अरे आपली पोरं टाळ्या जोरात वाजव पोरांच्यासाठी, 40% बक्षीस ते आणतात. नवोदय महाविद्यालय पलुसला आहे केंद्र सरकारचं आणि त्यामध्ये 80 जागा आहेत. त्यात 20-21 मुलं फक्त आणि फक्त जतचीच असतात जिल्हा परिषदच्या शाळांची. इतकी क्वालिटी आपल्या मुलांच्या मध्ये आहे आणि त्यामुळं त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देणं लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे आणि पालकमंत्री म्हणून दादा आमच्या बरोबरच आहेत आणि म्हणून त्यांना विनंती आहे की आम्हाला या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये आम्हाला काही सुविधा लागणार आहेत तर त्या सुविधा तुम्ही आम्हाला उपलब्ध करून द्याव्यात. आता क्रीडा संकुल आहे आपल्या बाजूला, खेळाडू इतके टॉपचे आहेत. 500 खेळाडू दादा या तालुक्यातले असे आहेत जे सरकारी नोकरीमध्ये आहेत. इतकी ताकद राज्यामध्ये कुठंच नसेल. क्रीडा विभागाच्या वरिष्ठ पोस्टवरती संचालकापासून डेप्युटी डायरेक्टर पर्यंत जतचे 7-8 लोक आत्ता काम करतायत विद्यमान आता सध्या. इतके खेळाडू इतके चांगले आहेत. क्रीडा संकुल नाही आणि म्हणून त्याचा एक आराखडा आम्ही तयार केलाय आणि 72 कोटी रुपयाचा आराखडा आता आम्ही सरकार समोर मांडतोय. मला तुमची आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांची जतचं क्रीडा संकुल अद्यावत करण्याच्या दृष्टिकोनातून मदत लागणार आहे. माझा प्रस्ताव तिथं आल्याच्या नंतर मी नक्की तुमच्याकडे येईन, त्यामध्ये तुम्ही आम्हाला मदत करावी अशी माझी विनंती आहे. आता लोक बोलली की जतला आरटीओ कार्यालय कधी होणार कधी होणार कधी होणार. अरे केंद्र सरकारने माननीय मोदी साहेब आणि नितीन गडकरी साहेबांनी आपल्या इथं आज ऑटोमॅटिक व्हेइकल चेकिंग सेंटर 7 कोटी रुपयाचं मंजूर केलेलं आहे आणि त्या सेंटरचं भूमिपूजन माननीय चंद्रकांत दादांच्या हस्ते आता आम्ही करून आलेलो आहे. म्हणजे निगडी रोडला 10 एकर जागा जी दिलेली आहे आरटीओ कार्यालयासाठी MH59 वेगळी ओळख आम्हाला मिळालेली आहे आणि त्याच्या कामाचा शुभारंभ पण आज आम्ही तिथं केलेला आहे. आता हे झालेली कामं दादा, मी माझ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी काही विषय मांडले. मी विषय असा मांडला की जत आमची दुष्काळी भूमी आहे. लोक जे जतला पोरगी द्यायचं म्हटलं का जरा ऊस पट्ट्यातली लोक जरा नाक मुरडतात. आटपाडीची पण ती अवस्था, जतची ती अवस्था. आम्हाला जतची दुष्काळी भूमी ही जी ओळख निर्माण झालेली आहे निसर्गानं असेल राजकर्त्यांच्याकडून असेल ती आम्हाला संपूर्ण पुसून टाकायची आहे. दुष्काळी भूमी म्हणून जतला म्हणायची हिंमत या महाराष्ट्रामध्ये पुढच्या 2 वर्षामध्ये कुणाची झाली नाही पाहिजे. ते आम्हाला कामातून सिद्ध करून द्यायचं आहे. म्हणून आम्हाला बोलून नुसतं चालणार नाही. राहिलेल्या 65 गावांना पाणी देण्याचं प्लॅनिंग आम्ही केलंय. देवाभाऊनी तुम्ही आम्हाला विस्तारित वैशाळ योजना दिली. 98% काम त्या योजनेचं पूर्ण झालंय. पंप हाऊसचं काम सुरू आहे आणि म्हणून आम्ही तेवढ्यावरती थांबलो नाही. 2 लाईन टाकलेल्या आहेत 125 कुसेक्सच्या. आम्ही 3री लाईन प्रस्तावित केलेली आहे. तुम्ही सगळे लोक आहेत, तुम्हाला हे माहित असलं पाहिजे तुमचा लोकप्रतिनिधी तिथं काय काम करतोय. जेव्हा मागे दुष्काळ पडला, मी जेव्हा जलसंपदा अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या
400 क्युसेक्सनं पाणी आल्याच्या नंतर सुद्धा 60 गावांना पाणी मिळत नाही। मी त्या अधिकाऱ्यांना प्रश्न केला, जर 60 गावांना 400 क्युसेक्सनं तुम्ही पाणी देताय, पाणी पोचत नाही, 125 2 लाईन दिल्याच्या नंतर तुम्ही कसं काय पाणी देणार? ही टेक्निकल बाब त्यांच्या लक्षात आणून दिली आणि मग आता 3री लाईन प्रस्तावित केलेली आहे। 3ऱ्या लाईनचा आम्ही पाठपुरावा करतोय आणि ती मंजूर करून घेणार आहे। आता 200 कोटी रुपये आणि 700 कोटी रुपये पीडीएनचं काम केल्याशिवाय आमची इकडे मुख्य लाईन तयार झाली, परंतु जर पीडीएनचं काम नाही झालं, सबलाईनचं काम नाही झालं, आम्ही लोकांना पाणी देऊ शकत नाही। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी आपल्याला 919 कोटी रुपये नाबार्ड मध्ये फक्त आणि फक्त जतच्या म्हैसाळ योजनेसाठी मंजूर केलेले आहेत। 919 कोटी रुपये आता आम्ही त्यातून करून घेऊ का? मग हे कामी आम्ही मार्गी लावतोय। टेंडर आता प्रक्रिया सुरू होतीये। आता 28 कोटी रुपयाचं टेंडर एक फायनल झालेलं आहे। 55 कोटी रुपयाचं जुन्या म्हैसाळ योजनेमध्ये नवीन लाईन टाकण्यासाठी टेंडर येत आहे। वेळ कमी आहे, पण मला सांगणं कर्तव्य आहे तुमचं की लोक आता इकडे सगळे मीडियामध्ये बोलतात की गोपीचंद पडळकर विकासाचं काही बोलत नाही। अरे तुमच्या जन्मात जेवढा विकास झाला नाही तेवढा विकास मी तुम्हाला या 5 वर्षात करून दाखवतो। जन्मात मी आता तुमच्याशी बोलतोय, जेवढे जेवढे आमदार इथं झालेले आहेत त्यांची श्वेतपत्रिका काढा कामाची, आणि गोपीचंद पडळकर 1.5 वर्षाचा आमदार आहे, माझ्या कामाची श्वेतपत्रिका काढा, ती तुमच्यापेक्षा जास्त असेल, तुमच्यापेक्षा जास्त असेल। असं एक गाव नाही की ज्या गावात 2-2, 4-4, 5-5 कामं मी आमदार झाल्याच्या नंतर दिली नाही। एक मला सांगा, जिथं नाही माझं कान पकडा, मी तिथं तुम्हाला काम द्यायला तयार आहे। असं नाहीये। परवा चंद्रकांत दादांच्याकडे गेलो, दादा म्हटलं तुमचं मला 200 किलोमीटरचं पत्र पाहिजे। दादानी लगेच त्यांच्या पराडकर साहेबांच्याकडे दिलं। कामं काय अशीच येत नसतात। माझ्या वाट्याचे 100 किलोमीटर आले, सदाभाऊचं मी पत्र घेतलं, सदाभाऊला घेऊन गेलो रोजगार हमी मंत्री महोदयांच्याकडे। भाऊना म्हटलं रस्ता मिळतोय, म्हणजे एक आत्ताय 50 किलोमीटर तुमच्या मतदारसंघात द्यायचा आणि 50 किलोमीटर मला द्यायचा। सदाभाऊच्या पत्रावरती 50 किलोमीटर मंजूर करून आणलाय। अरे अशीच कामं येत नाहीत। आता 200 किलोमीटरचा रस्ता चंद्रकांत दादांच्या पत्रावरती माननीय भरतशेठ गोगावले साहेबांना दिलाय। म्हटलं आमचे पालकमंत्री आहे, त्यांचा कोटा आहे आणि तो मला जतला द्या। पुढच्या 15-20 दिवसामध्ये तेही 200 किलोमीटरचे रस्ते आपल्याला मंजूर होत आहेत। प्रत्येक काय बोलले की ह्याने प्राणी संग्रहालय मंजूर करतो म्हणून सांगितलं। हे खोटच बोलतायत, हे लबाडच बोलतायत। अरे म्हटलं आम्ही बोलतोय, आम्ही काम करतोय, मग ते पेपरला देतात कुठं गेलं प्राणी संग्रहालय, कुठं गेलं, वाघाचा आवाज यायला लागलाय, डरकाळे यायला लागले। म्हटलं थांबा जरा, तुमच्या कानठेळ्या बसतील। आणि आनंदाची बाब आहे, 11 ऑगस्टचं पत्र आहे, पत्रकार मित्रांना मी पाठवलंय आजच सकाळी। हे जे काय पत्र आहे, द मेंबर सेक्रेटरी सेंट्रल झू अथॉरिटी नवी दिल्ली, काय सब्जेक्ट आहे? सब्जेक्ट सबमिशन ऑफ मास्टर लेआउट प्लान अँड अलाइड डॉक्युमेंट्स फॉर ग्रँट ऑफ रिकॉग्नायझेशन टू द प्रपोज्ड झू ॲट जत फॉरेस्ट रेंज, सांगली फॉरेस्ट डिव्हिजन, महाराष्ट्र। म्हणजे आज 14 तारीख आहे, 11 तारखेला महाराष्ट्र सरकारनं जत मध्ये जो ते आमचे हुशार आहेत लोक, आमची मराठी करू नाही पण गडी हुशार जास्त आहेत आमचं, सगळं त्याला लगेच कळतंय। त्यांचे नातू सगळे इंग्लिश मिडियमला आहेत, ते पोरं सगळे वाचून दाखवते। महाराष्ट्र सरकारनं सगळ्या प्रक्रिया करून, परवा तुम्ही बघितलं 5 जिल्ह्याच्या मॅडम आल्या होत्या व्हिजिट करायला। आम्ही कुठलं काम हातामध्ये घेतो तर ते काम काय उगाच नुसतं आम्ही पेपरबाजी करण्यासाठी, स्टंटबाजी करण्यासाठी घेत नाही। आम्ही त्याच्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतो, त्याचा पाठपुरावा करतो। आणि हा सेंटरला गेलाय प्रस्ताव, मी उद्या 15 ऑगस्ट झाल्याच्या नंतर मी ती सगळी टीम घेऊन दिल्लीला चाललोय। सोमवारी त्या अधिकाऱ्यांच्या दारात जाऊन बसणार आहे। माझा प्रस्ताव येतोय, तुमच्या या केंद्राची मीटिंग होणं बाकी आहे, त्या मीटिंग मध्ये घ्या आणि आम्हाला मंजुरी द्या। तिथं मंजुरी दिल्यानंतर सुप्रीम कोर्टात जावं लागतं। म्हणजे अजून मला 2 महिन्याचा तुम्ही वेळ द्या। जे लोक आज टीका टिप्पणी करतायत त्या लोकांना या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय चंद्रकांत दादा आणि वन खात्याचे मंत्री माननीय गणेश नाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये जतच्या या प्राणी संग्रहालयाचा भूमिपूजन सोहळा आपल्याला येत्या काही काळामध्ये ठेवायचा आहे। अरे आम्हाला लोक पर्यटनासाठी जत आणायचे आहेत आणि दुसऱ्याकडे जागा नाही कुठं, 110 एकर आणि सिटीमध्ये जागा आहे।
आणि आपल्या सरकारनं आमचा प्रस्ताव बघितल्यानंतर निर्णय केला प्रत्येक जिल्ह्याला एक प्राणी संग्रहालय करायचं. आता टाकल्या 25 एकराच्या आतमध्ये 10 हेक्टर मध्ये बसवायचं. आपलं एकमेव असणार आहे की 110 हेक्टर मध्ये होणार आहे. आम्ही काम करतोय, आम्ही नुसतं बोलत नाही. आता आमच्याकडे 10 टँकर चालू आहेत दादा. 10 गावामध्ये टँकर सुरू आहेत. शिंदूर, सोन्याळ, कोळगिरी, सुसलात, दरी, कोनूर, लमान तांडा, एकुंडी, काराजंगी आणि माडग्याळ इथं टँकर सुरू आहेत. पत्रकार मित्र माझे सगळे बसलेले आहेत. मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय आणि यल्लमाच्या देवी चरणी प्रार्थना करतोय की पुढं परत कधी आम्हाला टँकर लागू नयेत अशी ताकद सरकारनं आम्हाला द्यावी आणि आमच्या म्हैसाळ योजनेचं काम पूर्ण करावं. परत कुणी टँकरची मागणी करणार नाही. आमची कुठली ताई ऊस तोडीला जाणार नाही आणि आमचा बेरोजगार युवक कुठं जाणार नाही. आता दुसरा आक्षेप लोकांचा आहे MIDCचं काय झालं. होय, मी MIDCचं बोललोय आणि MIDC उमदीला मंजूर केली. सरकारनं पास थ्रू जाहिरात दिली. दुर्दैवानं आमच्याकडे उद्योगपती आले नाहीत. फक्त 3 लोकांचे प्रस्ताव आले आणि 3 लोकांमध्ये MIDC होत नाही. आणि म्हणून मी देवाभाऊंच्याकडे विनंती केली आहे, माननीय उदय सामंत साहेबांच्याकडे विनंती केलेली आहे. केंद्राकडून 10 प्रोजेक्ट केंद्र सरकार राज्य सरकारला देणार आहे. त्यातला एक प्रोजेक्ट आमच्या जतला द्यावा अशी विनंती आम्ही केलेली आहे आणि सरकार त्याबाबत सकारात्मक आहे. परत आता आमच्याकडे जे जिल्हाधिकारी होते दीपेंद्र कुशवाहा साहेब, ते आता MIDCचे MD झालेले आहेत आणि त्यांनाही मी जाऊन भेटलो की 2-3 आम्हाला सिमेंटच्या फॅक्टऱ्या द्या आणि ते त्यासाठी पण आम्हाला पॉझिटिव्ह आहेत. तर त्याचाही मी पाठपुरावा करतोय. आता 2 अडचणी आपल्याकडे आहेत आणि मी एकदम कबूल करतो. संध्याकाळी 6 ते 10 लाईट जाते आणि मला लोक शिव्या देत असतील. स्वयंपाक करताना माझ्या ताई शिव्या देत असतील, अभ्यास करताना पोरं शिव्या देत असतील किंवा मालिका चुकली म्हणून सगळ्या माझ्या भगिनी माझ्या नावानं खडे फोडत असतील. परंतु हा विषय नीट समजून घ्या. हा विषय काय आहे की राज्य सरकारनं आपल्याला दिवसा शेतकऱ्यांना वीज द्यायचं कबूल केलं आणि हायएस्ट सोलार प्लांट आपल्या जतमध्ये झालेले आहेत आणि त्यामुळं सरकारनं दिवसा आपल्याला लाईट दिलेली आहे आणि त्यामुळं संध्याकाळी लाईट कुठं जाते आहे, ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्यावरती लाईट जाते. मग त्या वस्त्यावरती लाईट का जाते आहे, कारण त्या गावठाण फिडरवरती ते एजी फिडर घेतलेले नाहीत आणि म्हणून 2 बैठका मी घेतल्या. आनंदाची गोष्ट अशी आहे की त्या कामासाठी राज्य सरकारनं 20 कोटी रुपये आपल्याला दिलेले आहेत की त्या सगळ्या वस्त्यांना तुम्ही गावठाण फिडरवरती घ्या. मी आता तुमच्याकडे येतानाच दादा येण्यापूर्वी त्या अधिकाऱ्यांशी बोललो. औंडीकर साहेब आपले डायरेक्टर झालेले राज्याचे, त्यांना बोललो. माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो होतो. लोकेश चंद्रा साहेबांना त्यांनी सांगितलं आणि ते आता काम झालंय. दादा नवीन जे लोकांना ट्रान्सफॉर्मर पाहिजे आहेत आणि तुमच्याकडे रिपोर्ट पण आहे. जत आणि आटपाडी, खानापूर या 3 तालुक्यामध्येच जिल्ह्यात जेवढी मागणी आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट मागणी जतची आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की आपल्या जिल्हा नियोजन मधून हे जे ट्रान्सफॉर्मर नवीन बसवायचे आहेत त्यासाठीचा तुम्ही जास्तीचा निधी जतला दिला पाहिजे अशी माझी तुमच्याकडं आग्रहाची मागणी आहे. हा झाला एक विषय. आणि दुसरा विषय, वस्त्यांना जायला रस्ते नाहीत. आता पाऊस चालू झाला, पाऊस कमी पडतोय, नाहीतर आपल्या विद्यार्थ्यांचे फोटो येतात, पेपरला येतात, आमचे मित्र टाकतात, युट्यूब चॅनेलवर टाकतात की विद्यार्थ्यांना जायला सोय नाही आणि ते रस्ते कुठल्याच आपल्या पॅनलवरती नाहीत. म्हणजे कुठं ते ग्रामीण सडक योजनेमध्ये नाहीत किंवा MDR नाहीत, कुठंच नाहीत. मग करायचं काय. आणि म्हणून दादा आम्ही एक नियोजन केलं. जलसंपदा खात्याला म्हटलं की तुमचं जिथं म्हैसाळचं पाणी जात आहे तिथं तुम्ही आम्हाला बंधारा कम पूल बांधून दिलं पाहिजे, नंबर 1. आणि दुसरा विषय आमच्या जलसंधारणवाल्याला म्हटलं की मला मातीचं काम नको आहे, मला तुम्ही बंधारा कम पूलच दिलं पाहिजे. आणि PWDकडं आपत्कालीन मध्ये आम्ही असे 3 प्रस्ताव तयार केलेले आहेत. 200 कोटी रुपये लागणार आहेत मला, पण बरोबर तुम्ही जर आम्हाला साथ दिली आम्ही काही ना काही मार्ग काढून हे सगळे 450 पुलं जे वस्त्यांना जोडणारे आहेत ते आपल्याला करायचे आहेत. तुम्ही मला काही वेळ द्या, त्या वेळेत बसवून आम्ही ते सगळे पुलं करून घेतो. आता राहिला दुसरा विषय. माग मी एकदा तुम्हाला बोललो होतो जतला हे द्या, जतला ते द्या, आणि तुम्ही म्हणला की तू आता विमानतळच फक्त मागायचा राहिलाय. आणि दादा आनंदाची बाब अशी आहे की सांगलीमध्ये विमानतळ होत नाही आणि त्या लोकांचं म्हणणं आहे की आम्ही जतला करायला तयार आहे. याला साक्षीदार तुमचा लाडका शेखर इनामदार आहे. म्हणजे मुरली अण्णाशी पण बोलणं झालं आमचं, उड्डाणमध्ये ते घालायला तयार आहेत. आणि त्यामुळं जतकरांना माझी विनंती आहे, इकडं खाली नाही पण या हायवेच्या कडेला जर आपण 300 एकर जागा करून उपलब्ध देऊ शकलो तर विमानतळ सुद्धा जतला होऊ शकतंय. म्हणजे मी मागणी करताना अशी केली होती, सांगलीत विमानतळ झालं पाहिजे,
कोल्हापूरचं विमानतळ आहे, साताऱ्याचं कराडमध्ये आहे, सोलापूरचं नाईट लँडिंग पण सुरू झालं, कोल्हापूरचं नाईट लँडिंग सुरू झालं. मग आमच्या सांगलीला विमानतळ का नाही? जर सांगलीच्या जागेत विमानतळ होत असेल तर आमचा आक्षेप नाही, तिथं पहिलं करा. तिथं होत नसेल तर आमच्याकडे करा. शेखर इनामदार आणि माझं बोलणं झालं, आता प्रमुख तुमचा नेता आहे, वर पण बोलणं झालं मुरली अण्णांची, ते म्हणले सांगलीमध्ये होणं शक्य नाही, अडचणी आहेत, तर आपण जतला बॉर्डरवरती आपण देऊ शकतो. मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय. त्यामुळं जतच्या जर इकडच्या लोकांनी हायवेकडच्या, कारण हे जिल्ह्याचं असणार आहे आणि त्यामुळे जिल्ह्याच्या लोकांची गैरसोय होता कामा नये. हायवे इतके जबरदस्त झालेले आहेत, सांगलीतून बरोबर अर्ध्या तासात नागज फाट्यावरती येतं, तिथून 10 मिनिटांमध्ये आपण कुठल्या जरी भाग दिला तर आपण तिथं विमानतळ करू शकतो. आता मूळ मुद्द्यावरती येतो की ज्या मुद्द्यावरती लोकांना पोटसूळ उठलाय, आता त्याला मी काहीच करू शकत नाही. मी काय डॉक्टर नाही, हे डॉक्टर आरडी साहेब आहेत, पण ते चिरफाड करणारे आहेत, ते ऑपरेशन करणारे डॉक्टर आहेत. मी असा आहे की मी चुन्याची गोळी देऊन पोटात राहायचं बंद करू शकतो. त्या माझ्या विरोधी मित्रांना चुन्याची गोळी माझी हीच आहे. त्यांना आक्षेप आहे की जतलं नाव बदलायला लागलाय, त्यानं त्याच्या गावाचं नाव द्या, त्याचं त्याला तालुक्याचं नाव द्या. अरे माझ्या तालुक्यात 40 मंदिरं नाहीत ना, मी कसं नाव देणार? ती 40 मंदिरं फक्त आणि फक्त भारतामध्ये जतलाच आहेत. अत्यंत जबाबदारीने बोलतोय, जतलाच आहेत की ज्या मंदिरामध्ये 1 लाखापासून 25 लाखापर्यंत वर्षाला लोक येतात. 1 लाखापासून 25 लाखापर्यंत मंदिरात येणारी संख्या फक्त आपल्या जत मध्येच आहेत. मग काल कोणतरी एक ईश्वरपूरचा पुढारी आला होता, मी कुठल्या तरी पेपरला त्यांचं ब्रॅकेटमध्ये बघितलो, देवभूमी करून काय विकास होणार नाही, ईश्वरपूर केल्यामुळे विकास झाला नाही. अरे बाबानो, मला फक्त 1 वर्षाचा वेळ द्या. हे जे 40 मंदिर आहेत ना, या 40 मंदिराचं एक सर्किट आम्ही तयार करतोय. 8 मंदिरांना मी तीर्थक्षेत्र ब चा दर्जा दिलाय. 2 मंदिराच्या वर्क ऑर्डर झाल्या. मुचंडी रमेश देवर्षी येत आहेत आणि बनाळीवाले आपले येत आहेत, बनशंकरी. आता 4 मंदिरांना प्रमा येत आहेत 5-5 कोटी रुपयाच्या. दानम्मा देवीला 5 कोटी आधीच दिलेले आहेत. बिळूरच्या आपल्या काळभैरवाला 3 कोटी रुपये दिलेले आहेत, अगोदरच दिलेले आहेत. हे सगळं 8 मंदिराचा विषय संपला. राहिली मंदिरं कुठली? ती फॉरेस्ट मध्ये आहेत. कुठलं मंदिर? अंबामाता मंदिर जत, वळसंगचं संघ तीर्थ, आमच्या कुलाळवाडीचं खंडोबा उर्फ म्हातारबाचं मंदिर, मरगुबाईचं मंदिर मोठेवाडीचं आणि गिरगावच्या डोंगरावरचं लक्ष्मी मातेचं मंदिर. हे मंदिरं फॉरेस्ट मध्ये आहेत. सरकार तिथं 1 रुपया खर्च करू शकत नाही. कालच आम्ही प्रत्येक मंदिराचा 8-10 कोटीचा आराखडा तयार केलेला आहे. पुढच्या 8 दिवसामध्ये वन विभागाकडून त्या आराखड्याला मंजुरी मिळते. आम्ही तो पूर्ण परिसर डेव्हलप करून टाकतोय. मग आता राहिली मंदिरं किती बघा. राज्य सरकारकडे आम्ही जास्त लोड देत नाही, कारण जयाभाऊ म्हटले की एका आमदाराला एकच, चंद्रकांत दादाने आणि देवाभाऊनी सांगितलंय 1 वर्षाला एकच तीर्थक्षेत्र ब द्यायचं. आपल्याला किती दिले? किती? 8 मंदिरं 1 वर्षात दिले. मग जत प्रायोरिटीवर आहे की नाही? हे आमच्या विरोधी मित्रांना सांगा, अरे येड्यानो जरा लक्ष द्या, नुसतं आमच्यावरती टीका करत बसू नका. आम्ही काम करतोय. राहिलेल्या मंदिराचा प्रसादालय नावाची केंद्र सरकारची योजना आहे, त्याच्यासाठीचा वेगळा आराखडा करण्याचं काम सुरू आहे. दादा, मला पर्यटन मंत्री तुम्ही आणि सीएम साहेबांची मदत लागणार आहे. तुम्ही हा प्रस्ताव आम्हाला दिल्लीला पाठवून दिला. किमान 200-300 कोटी रुपये आमच्या मंदिराला मिळत आहेत. आमच्या पूर्ण मंदिरांचा विकास 5 वर्षाच्या आतमध्ये करायची ताकद ही सरकारमध्ये आहे आणि तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. देवभूमी नावाला तुमचा पाठिंबा आहे का विरोध आहे? सगळे हात वर करा. पत्रकार मित्र उठून जरा बघा, सगळे पाठिंबा द्यायला लागलेत. हात वर करा सगळे. देवभूमी जतला तुमचा पाठिंबा आहे का? ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी हात वर करून सांगा. अरे आता सदाभाऊनी सांगितलं, बकासुराचा वध जत मध्ये केलाय. बंकेश्वराचं मंदिर आहे जत मध्ये दादा, आणि रामायणामध्ये नोंदी आहेत जत मधल्या प्रभू रामचंद्राच्या. नाही ते म्हणतात जतचं नाव बदलाल. जतचं नाव बदलत नाही, फक्त नावा पाठीमाग देवभूमी जत असं होणार आहे. अरे ही वेगळी ओळख आहे, देशात कुणाकडे ही ओळख नाही. आणि तो आता प्रस्ताव कॅबिनेटकडे येणार आहे. त्यामुळे काही चिंता करू नका. आपण जे विषय हातात घेतोय ते विषय आपण अत्यंत काळजीपूर्वक घेतोय. कुणाच्या विरोधात जाणं, कुणाच्या भावना दुखवणं आमचा विषय नाही. देव आणि राक्षस 2च गट आहेत. आपण देवाच्या गटातले आहोत. राक्षस गटातली जी लोक असतील त्यांना देवभूमी मान्य होणार नाही, त्याला माझ्याकडे पर्याय नाही.
आता आनंदाची बाब ही आहे, जतमध्ये जेव्हा आम्ही फिरतो प्रचाराच्या निमित्तानं तेव्हा आमच्या महिला म्हणायच्या पाणी आलं नाही. आता पाण्याची योजना अंतिम टप्प्यात आली आहे. तुम्हाला 24 तास स्वच्छ पाणी द्यायची व्यवस्था देवाभाऊंच्या चंद्रकांतदादांच्या नेतृत्वात आम्ही करतोय. विषय संपला. आता काय काय पाईपलाईन जोडलेत, त्या तिसऱ्या मजल्यावरती बिना मोटारीचं पाणी जातंय. परवा मी गेलो, त्या सगळ्या ताई म्हणल्या बिना मोटारीचं पाणी येतंय. अरे किती वेळ वाचतोय तुमचा. आता परत लोक म्हणली गोपीचंद पडळकरनं ब्ल्यूप्रिंट दाखवली, जतमध्ये बोलवलं. कुठं आहे? मागच्या महिन्यामध्ये सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष साहेब, उपनगराध्यक्ष, शिवो आम्ही प्रत्येक पॉइंट वरती जाऊन आलोय जिथं ब्ल्यूप्रिंट मध्ये आम्ही तुम्हाला आश्वासन दिलंय. आणि माझा तुम्हाला शब्द आहे, या नगर परिषदेच्या निवडणुकीला 1 वर्ष पूर्ण होण्या अगोदर ब्ल्यूप्रिंट मध्ये दाखवलेलं प्रत्येक काम मंजूर करून देणार आहे. प्रत्येक काम. 4 वर्ष तर आमची परत बाकी राहत आहेत. प्रत्येक काम आम्ही मंजूर करून देतोय. त्या महिला म्हटल्या परवा गेल्यानंतर डास चावतेत आम्हाला, डास. आता करणार काय? स्वच्छता कामगार एवढे आपले भारी आहेत, कधी जातात कधी जात नाहीत. त्यांची एकदम टीम आहे, त्यांचं मोठं युनियन आहे, ते एकदम सगळ्याला असं वेड्यात काढतात. आणि म्हणून बंदिस्त गटारीची आमची योजना राज्य सरकारकडे प्रस्तावित केली होती. कालच राज्य सरकारनं जागतिक बँकेची जी यादी केलेली आहे त्यामध्ये जतचे 250 कोटी रुपये भुयार गटार योजनेचा समावेश केलेला आहे. जतच्या भुयार गटार. मग आता कामच राहत नाही दादा. आमच्याकडे सगळी कामं मार्गी लागलेली आहेत. आता तुम्ही फक्त जिल्हा नियोजन मधून आम्हाला जरा जास्तीचा निधी द्या, कारण जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या शाळांना इमारती नाहीत. नंबर 1, अंगणवाडीच्या शाळा आहेत. या अंगणवाडीच्या शाळांची यादी आहे दादा. त्यामध्ये काही अंगणवाडीला शाळाच नाहीत. ते कुणाच्या तरी घरात बसतायत, कुणातरी वरांड्यामध्ये बसतायत, कुठंतरी मंदिरामध्ये बसतायत, कुठंतरी झाडाखाली बसतायत. तर मला अंगणवाडीच्या शाळा तेवढ्या द्या. आता आमचं पुढचं नियोजन असं करायचं आहे, जत तालुक्यातल्या जिल्हा परिषदच्या कन्नड माध्यमांच्या शाळा, जत तालुक्यातल्या जिल्हा परिषदच्या मराठी माध्यमांच्या शाळा, या शाळांना डेव्हलप करायचं आहे. मंदिर आम्ही डेव्हलप करतोयच, ते आमचं काम आहे, ती आमची जबाबदारी आहे. त्यासोबत चांगल्या दर्जाचं शिक्षण जत तालुक्यातल्या गरिबांच्या पोराला मिळालं पाहिजे. म्हणून जिल्हा परिषदच्या शाळा आम्हाला डेव्हलप करायच्या आहेत आणि त्या डेव्हलप करायचा आराखडा आम्ही तयार करतोय. आराखडा तयार झाल्याच्या नंतर आम्ही दादांना भेटू. उच्च तंत्र खात्याचे मंत्री जरी असले तर सगळ्या खात्यामध्ये दादांचं चालतं. दादा म्हणजे एकदम असा कामाचा माणूस आहे. त्यामुळं तुम्ही आम्हाला त्या सगळ्या विषयामध्ये आम्हाला मदत केली पाहिजे अशी विनंती करतो. चंद्रकांत दादांचं या जिल्ह्यामध्ये इतकं लक्ष आहे, इतकं फिरणं होतंय. अगोदर जिल्हा नियोजनचा निधीच दादा मिळत नव्हता. कुणाला मिळत होता आम्हाला माहित नाही, तो कुठल्या कामासाठी जात होता आम्हाला माहित नाही. एक सुद्धा आम्ही मुर्मीकरणाचं काम धरलं नाही. हे जे विरोधक माझ्यावर टीका करतायत ना, तुमची कामं काढली तर मुर्मीकरणाची. अरे गोपीचंद पडळकरनं जे काम धरलंय ते लोकांच्या हिताचंच काम आहे, दुसरं कुठलं काम धरलं नाही. आता परत म्हणतात गोपीचंद पडळकर कॉन्ट्रॅक्टर पण आटपाडीकडनं घेऊन येतोय. मुळामध्ये कॉन्ट्रॅक्टर कुठले असावे याच्याशी मला देणं घेणं नाही, पण मी अत्यंत जबाबदारीनं सांगतोय, एक ही काम मी आटपाडीच्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं नाही. जर दिलं असलं तर त्यांनी माझ्या समोर येऊन दाखवावं, मी म्हणेल ते ऐकायला तयार आहे. कोण कामं करतात आम्हाला माहित पण नाही. आमचे सगळे जत तालुक्यातली सगळी पोरं तुम्ही बोलवा माझ्या समोर, माझ्या ओळखीची पण ती पोरं नाहीत, पण सगळे जत तालुक्यातली करतायत. अन्य कोण करत असतील? कॉन्ट्रॅक्टरसाठी मला लोकांनी आमदार केलेला नाही, मला लोकांनी जनतेसाठी आमदार केलाय. मी जनतेला बांधील आहे, मी कॉन्ट्रॅक्टरांना बांधील नाही आहे. त्यामुळं कुणी इथं येऊन सांगते. आता सकाळी आम्ही ईश्वरपूरला गेलतो. ईश्वरपूरला तो गडी येऊन इथं गप्पा मारतोय, जतचं असं करायचं, जतचं तसं करायचंय. सकाळी सदाभाऊ दादांना पण विनंती करत होते की बसेसचं उद्घाटन कराय. अहो तिथलं बस स्टँड आणि जतचं बस स्टँड मध्ये काही फरक नाही, काहीच फरक नाही. ते आता मी मागच्या महिन्यामध्ये आपलं बस स्टँड बांधायचं आहे. अरे ती जमीन सोलनकर चौकातली वादामध्ये पडली होती. शिवसाहेबांना विचारा, एसटीच्या अधिकाऱ्यांना विचारा. 3 बैठका त्यांच्या बरोबर केल्या आणि 1 रुपया खर्च न करता, कारण जमीन जेव्हा हस्तांतरित करायची तेव्हा 3 कोटी रुपयाचं त्यांनी यांना दिलं, स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे. 3 कोटी भरणार कुठनं? 1ही रुपया न भरता आता एसटी स्टँडची जमीन एसटी स्टँडच्या नावावर केलेली आहे. आता जेव्हा पहिला आराखडा येतोय त्यामध्ये जतचं एसटी स्टँड हे भव्य दिव्य देखणं तुम्हाला झालेलं दिसेल. इतकं आता आम्ही काम करतोय. नाट्यगृह नाही, एखादं नाटक आणायचं म्हटलं तर आताच मी दादांना सांगितलं, हे बचत भवन आहे ना, त्या बचत भवनच्या जाग्यामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वात आशिष सेलार साहेब आपल्याला नाट्य भवन मंजूर करून देत आहेत. आणि जिल्हा परिषदच्या सगळ्या सदस्यांचं, सरदार पाटीलांनी सगळ्या टीमचं जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करा. अभिनंदन यासाठी करा की आपल्याकडे जागा नाही नगरपालिकेकडं. 6-6 महिने आमचा वेळ कशासाठी जातोय? जागा हस्तांतरित करण्यासाठी. ही सुद्धा कलेक्टरनी उधारीत जागा दिली आम्हाला.
ही जागा उधारीत दिल्या. डॉक्टर साहेबांना विचारा, हे जे पैसे भरायचे आहेत आमच्या नगर परिषदेकडे पैसे भरायला नाहीत. आम्ही प्रयत्न करतोय आणि जिल्हा परिषदनं बचत भवनची जागा नाट्यगृह बांधण्यासाठी आपल्याला द्यायचं मान्य केलंय. आता आपण तिथं मोठं 20 कोटी रुपयाचं बचत भवन बांधतोय. बोलण्यासारखे खूप विषय आहेत, दादांना जायचं आहे, परंतु आता एवढं राळ उठली होती तर त्या विषयावर बोलणं मला अपेक्षित गरजेचं होतं. पत्रकार मित्रांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही मला सहकार्य केलं पाहिजे, कारण आपला नंदादीपमध्ये तालुका आहे, रोजगार हमीमध्ये पण सहकार्य केलं पाहिजे. आम्ही जी विकासाची कामं करतोय, आमची चूक असेल आमच्यावरती लिहा बिंदास, एकदा सुद्धा तुम्हाला फोन येणार नाही. काय विरोधक माझ्यावरती टीका करताय ते सगळं छापा, मला त्याचं काहीच वाटत नाही. मी टेन्शन न घेणारा माणूस आहे, परंतु माझ्या सकारात्मक कामामध्ये तुम्हा सगळ्यांची साथ मला पाहिजे. तुम्ही सोबत असल्याशिवाय जतचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. त्यासाठी माझ्या पत्रकार मित्रांनी माझ्या सोबत यावं. जत तालुक्यातल्या लोकांना अभिमान वाटेल असंच मी काम करेन. कुठं जरी गेला तुम्ही, आता जत लोक सांगली जिल्हा परिषद मध्ये जाता, कलेक्टर ऑफिसला जाता, अगोदरचं आणि आताच्यात काय फरक वाटतो की नाही? वाटतो की नाही? अरे तुमचं कामच कोणी थांबवू शकत नाही. सरकार आपलं असल्यामुळं आपल्या पाठीमागं ताकद आहे. असंच काम आपल्याला करायचं आहे. चंद्रकांत दादांना आपण मनापासून जोरदार शुभेच्छा देऊया की त्यांच्या नेतृत्वामध्ये सांगली जिल्ह्यातल्या त्या भागामध्ये काम होणं अपेक्षित होतं, त्या भागात ते ताकदीनं काम करतायत. अरे उमदीला त्यांनी पोलीस स्टेशनला इमारत दिली 2 कोटी रुपयाची, नुसतं आम्ही विनंती केली. आता आपल्याला डीवायएसपीचं राहायचं ठिकाण देत आहेत, पीआय साठीचा बंगला देत आहेत, प्रांत साहेबांसाठी बंगला देत आहेत, तहसीलदारांचा बंगला आता दुरुस्त करून तुम्ही जिल्हा नियोजन मधूनच दिलेला आहे. एवढी कामं दिलेली आहेत. आता एक आम्हाला रेस्ट हाऊस नाही दादा, इथं लोक खूप येतात देवाच्या निमित्तानं, आणि एका बेडचं रेस्ट हाऊस आहे, खूप छोटा आहे. परत तुम्हाला कधी बसवता आलं तर नक्की तुम्ही आम्हाला बसवून द्यावं, एवढंच या निमित्तानं बोलतो आणि तुमचं जत तालुक्यामध्ये हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो.